नगरकर, 4 महिन्यांची कंबरदुखी आणि पेन किलर सुद्धा फेल पडली. चला काय झालं ते सांगते. आज ओपीडी मध्ये 40 वर्षाचे एक पेशंट आलेत. ते हमालीचे काम करतात, त्यामुळे त्यांच्या कामात सतत वजन उचलावं लागतं. मागच्या 4 महिन्यांपासून त्यांना कंबरदुखीचा खूप त्रास होत होता. सुरुवातीलाच त्यांना थोडं रेस्ट घेतल्यावर बरं वाटायचं, पण ते फक्त तात्पुरतं होतं. हळूहळू त्यांच्या पायांना मुंग्या येणे सुरू झाले. जडपणा जाणवायला लागला. पेन किलर्स घेतलं तरी काही फरक नव्हता पडत. तपासणी केल्यावर लक्षात आलं की त्यांच्या 4थ्या-5व्या मणक्यावर प्रेशर आलं आहे. आम्ही त्यांना योग्य मेडिसिन्स दिल्या, सोबत फिजिओथेरपी आणि स्पेसिफिक एक्सरसाइजेस सुद्धा सुचवल्या. कंबरदुखी ही फक्त वयानुसार होत नाही. जर कमी वयात सुरू झाली तर ती एक डिसीज बनू शकते. त्याचमुळे सुरुवातीला योग्य ट्रीटमेंट घ्या, नाहीतर पुढे सर्जरीपर्यंत गोष्ट जाऊ शकते. आणि जर तुमचं काम हेवी असेल तर शक्य असल्यास कामात बदल करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 60 वर्षाच्या एक आजी दुसऱ्या फॉलोअपसाठी आल्या होत्या. त्यांना लेफ्ट नी मध्ये खूप दुखत होतं. त्या 30-40 किलोमीटर लांबून खास ट्रीटमेंटसाठी येतात. त्या 4 तारखेला पहिल्यांदा आल्या होत्या. पहिल्या भेटीतच फक्त 1 दिवस थेरपी घेतली, कारण त्या लांब राहतात आणि 15 दिवसाची कंटिन्युअस थेरपी घेणं त्यांना शक्य नाही. तरी सुद्धा आज फॉलोअपसाठी आल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना आता खूप बरं वाटतंय आणि चालताना होणारा त्रास खूप कमी झाला आहे. योग्य डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट वेळेवर घेतलं तर कमी थेरपीमध्येही चांगला रिझल्ट मिळून येऊ शकतो. पण शक्य असेल तर कंटिन्युअस ट्रीटमेंट घेतली तर रिकव्हरी अजून लवकर होते.